नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च, एप्रिल आणि मे हप्ते मिळाले नाहीत अशा अजूनही लाखो बहिणी आहेत की त्यांना मार्च, एप्रिल आणि मे हप्ते आलेले नाही. मग आता अशा लाडक्या बहिणी काय करतील आणि त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे त्यांना तीनही हप्ते मिळतील. आणि लाडक्या बहिणी, तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला आहात तर तुम्ही 100% हे एक काम करा. तुम्ही ताबडतोब तक्रार नोंदवा. कुठे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे. काय बघा, आता तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत जर रेग्युलर आणि पूर्ण सर्व हप्ते आलेले आहेत आणि जर तुम्ही त्यानंतर तुमची KYC पूर्ण केलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला जर मार्चपासूनचे तुमचे हप्ते बंद झालेले असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय तर तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तुम्ही तक्रार कुठे नोंदवणार, काय तक्रार नोंदवणार, कसं काय पुढे प्रोसिजर काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर लाडक्या बहिणी बघा, जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणी म्हणजे 2,67,00,000 लाडक्या बहिणींमधून 80 लाख लाडक्या बहिणी या आता योजनेतून कायमस्वरूपी बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे किती राहिल्या आता लाडक्या बहिणी? मोजक्याच 1 कोटी आणि थोड्या म्हणजे 1.5 कोटी पण बहिणी पूर्ण आता याच्यामध्ये राहिलेल्या नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी लवकरात लवकर हा उपाय करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल किंवा गावाच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवणार तेव्हा तुमच्याजवळ तुमचा आधार कार्ड हे असलं पाहिजे. तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचं जे लाभ घेत आहात त्याचे तुमच्याकडे सर्व डिटेल्स असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथे त्यांना दाखवता येईल. तिथे जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात तरीसुद्धा तुम्हाला मार्चपासून हप्ते येत नाही. या पाठीमागे काय कारण आहे तिथे त्यांना विचारा आणि जर ते म्हणाले तर तुम्ही तिथे त्यांना अर्ज लिहून द्या. अर्ज लिहिताना त्यांनाच विचारा तिथे काय अर्ज लिहायचा ते. त्यांनी जर तुम्हाला नाही गायडन्स केलं, मार्गदर्शन नाही केलं तर मी सांगते तुम्हाला की तुम्हाला अर्ज काय लिहायचा आहे ते. तर सर्वांसाठी अर्ज हा एकच आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते की अर्ज काय लिहायचा आणि कसं लिहायचा ते. ज्या बहिणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही तिथे तुमची तक्रार नोंदवा की तुम्हाला मार्चपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळालेले नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊ शकतात किंवा महिला व बालविकास विभाग कार्यालयात तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात. कारण की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला मार्चपासूनचे हप्ते आलेले नाहीत तर तुम्हाला 100% हे काम करावंच लागेल की जेणेकरून तुम्हाला सर्व हप्ते मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक अट आहे यामागे की तुम्ही पात्र लाभार्थी महिला असला पाहिजे. तुम्ही जर नियमांमध्ये आणि निकषांमध्ये नाही बसत किंवा तुमची KYC जर झालेली नसेल तर मात्र तुम्हाला इथे जाण्याची आवश्यकता नाही. कारण की जेव्हा KYC प्रोसेस सुरू होईल, प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्ही KYC प्रक्रिया करा. आणि जर तुम्ही KYC केलेली असेल आणि तुम्ही जर पात्र लाभार्थी जर असाल तर तुम्ही 100% या 4ही मी तुम्हाला जी सांगितलेले या कार्यालयात जा आणि तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. काय अर्ज करणार ते मी तुम्हाला आता सांगते. अर्जामध्ये
तुम्ही सरळ एक कोरं कागद घ्या आणि त्यावर तुम्ही तुमचं वरती नाव लिहा, तुमचं आधार कार्ड लिहा, तुमचं आधार नंबर लिहा, तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता लिहा आणि खाली श्री महोदय सर आणि खाली लिहा अर्जामध्ये. ते मी तुम्हाला आता व्यवस्थित सविस्तर सांगते हां. नंतर तुम्हाला श्री महोदय सर म्हटल्यानंतर खाली लिहायचं आहे की मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. नंतर मला मार्चपासून हप्ते आलेले नाही. मी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. नंतर EKYC प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा माझे हप्ते हे मार्चपासून मला मिळालेले नाही. तरी कृपया मला माझे सर्व हप्ते मिळावे ही विनंती. मी पात्र लाभार्थी महिला आहे आणि मी नियमांमध्ये आणि निकषांमध्ये सर्व नियम आणि निकष मी पार करत आहे. मी पात्र लाभार्थी महिला आहे असं तुम्हाला अर्जामध्ये लिहायचं आहे आणि खाली उजवीकडे तुम्हाला तुमची सही करायची आहे, तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला जर सही करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताचा अंगठा शाईच्या पॅडवर असा टच करून तुम्ही तिथे तुमचा अंगठा तिथे तुम्हाला शिक्का द्यायचा आहे अंगठ्याचा. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज लिहायचा आहे आणि हा अर्जासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्याकडे जर तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स असेल तर ते पण जोडा आणि पॅन कार्डची झेरॉक्स असेल तर ती पण जोडा. आणि हे सर्व तुम्ही जसं तुम्ही जर गावाकडे किंवा तालुक्याच्या जागेवर राहत असाल तर तुम्ही पंचायत समिती कार्यालयात तुम्ही तुमचे हे अर्ज आणि कागदपत्र द्या. जर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही हे तुमचा अर्ज आणि कागदपत्र द्या. आणि किंवा तुमच्याकडे अजून पर्याय आहे, महिला व बालविकास विभाग अधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही हे तुमचं अर्ज आणि कागदपत्र द्या किंवा महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन तुम्ही हे तुमचं अर्ज आणि कागदपत्र नेऊन द्या. आणि तिथे सर्व चौकशी करा. तिथे त्यांना सगळं सांगा की आम्ही पात्र लाभार्थी महिला आहोत, आमचे हप्ते हे रखडलेले आहे मार्चपासून, तर आम्हाला सर्व हप्ते मिळावे त्यासाठी आम्ही हे करत आहोत. तर यापुढे काय करायचं, कधी हे आमचं काम मार्गी लागणार आणि कधी आम्हाला पूर्ण यापुढील हप्ते मिळणार असं तुम्हाला सर्व माहिती तिथे विचारायची आहे. आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाऊन नियमित तिथे फॉलोअप ठेवायचा आहे. म्हणजे तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील. आणि जे पण काही तुमच्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत ते तुम्हाला तिथे सर्व व्यवस्थित सांगतील. कारण की तुम्ही तुमचा आधार नंबर तिथे दिल्यानंतर तुमचा तो डेटा ते लगेच कॉम्प्युटरवर बघून चेक करून तुम्हाला सांगतील की तुमच्या लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याची आजची पोझिशन काय आहे, तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात की नाही हे तुम्हाला सर्व तिथे गेल्यावर सर्व सविस्तर कळेल.